नाही म्हणले. देतो दर्शन. ते काऊन तरारलं होतं ते सांगता सांगता राहिलं. आमच्या इथलं आंधळ भाजनाला जात होतं ना, याच्यावर सांगू लागलं. ते तरारलं तिचं नवरा बायकोच्या बळावर. आणि मग ते आमचे ते मुंबईला शिकायला होतं ते मला म्हणला, हे 150 रुपये घे आणि तात्याला कंदील देऊन टाकतो. मी म्हणलं आंधळ्याला कोण दिल? ते म्हणलं तुला कळतच नाही बाळू काय? मी म्हणलं हो मला कळत नाही म्हणूनच महाराष्ट्र फिरायलो. हो. आणि तुला कळत आहे म्हणूनच तू ते जरसा फुकट्या खोटा रिवाल्वर कमराला अडकिला आणि एका येडगळ्याच्या गाडीच्या दरवाजा उघडायला 72,000. खोटा त्याच्यात गोळ्या फोळ्या काय नसतात, फक्त दाखवायचं असतं ते. आणि हाणता येत असते तो. गोळ्या PSIला हाणता येत नाही वरची परमिशन घेतल्याशिवाय. याला हाणता येत असते तो. याला कोणी हानी न दिला. विठाला 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 सहज बोलून जाते. ते म्हणलं तुला काय करायचं? हे कंदील घेऊन दे मेद्याला आणून. राखेलची कॅन 5 लिटरची. म्हणलं ते मथारा आडमुठ होतं ते. ते म्हणलं असं बाळ्या मला आंधळ्याला कंदील काय करायचा? मी म्हणलं ओ दादा मी नाही द्याला साहेब. हा मग त्यांचं डोकं भारीचे पाहते म्हातार. आणि तेव्हा मला 1418 अभंग पाठ होते आणि मग डोकं गुंगलेलं. आणि ते भारी. त्याला माळ नाही फाळ नाही काय नाही. आणि ते भारी. ते असतंच चमकलेले माणसाचं. जरासा खेळ वाढानं चलत असतं ते. म्हणत असतात माणसं कोणालाही चांगलं. मग त्यानं समजून सांगितलं. म्हातारं खुश झालं. मी म्हणलं दादा कस काय? तुला माहित नाही बाळू, अरे अंधारात असू की उजेडात असू मला जग दिसत नाही. पण अंधारात लोक माझ्या अंगावर येतात दिसत नसल्यामुळं. माझ्या हातात कंदील असल्या लोक अंगावर येणार नाहीत. मी म्हणलं हो दादा तेच खरं आहे. पण जोरक म्हाताऱ्याला कंदील नव्हता तोरक म्हातारं रोडच्या कडीनं चलत होतं. आणि ज्या दिवशी कंदील हातात आला त्या दिवसून मधातून चूल लागलं. आमच्या इथला एक खपक्या माणूस त्याच्या अंगावर आदळला आणि म्हातारं नालीत. आणि त्यानं सावरलं. ते खपक्या होतं 113 किलो वजनाचं. त्यानं आपलं सावरलं चेंडू आणि पळडं बिन उठून बसलं. म्हातारं लागलं त्याला शिवाय द्यायला. अक्कल नाही, डोळे आहेत असे डोळे आहेत तरी मला नालीत पाळलं. कंदील माझ्या हातात होता. मी लगेच म्हणलं दादा कंदील मंदिरातच इजलेला होता. मग इजलेला कंदील घेऊन जर म्हातारं इतकं तरारतय तर त्याच्या बायकोनं अमृताचा कलश आणला ते किती तरारत असेल याचा विचार करा ना तुम्ही. त्याच्या बळावर जगाच्या मालकासोबत कुस्ती खेळत होतं ती बडवं. त्याला श्लोकात 2 शिव्या दिल्या तितक्या घाणेरड्या. त्या शिव्याचा एक अर्थ इतका घाणेरडा आहे कारण माझं वय कमी असल्यामुळे त्या श्लोकाच्या शिवेचा अर्थ यांच्या पुढे सांगू शकत नाही. मला फक्त वाचायचं नाद आहे. विठाला विठाला मारुतीरायनं सांगितलं आई साहेब काय? अरे संन्यासी आहेस तू? हो म्हणले काय हरकत नाही. गेले त्या शेपटीनं भोंगे हाणले. मेन जे बॉस होते का त्या अमृताचा कलश सांभाळायला मेन बॉस शिष्यच हाणले. शिष्य सगळे हाणले. ते मेन बॉस होते. हात जोडले. काऊन मारता? काऊन मारता? नालायकाला मदत करायली ना. मगाशी तुम्हाला एक वाक्य ऐकलं का तुम्ही? जो आई वडिलांची सेवा करत नाही त्याचं भजन ऐकायचं नाही. जो आई वडिलांची आता वाढले असतील तो भाग सोडून द्या. पण जिवंत असताना आई वडिलांची, आता माझे वडील 90ला गेले. माझी आई आहे. मी जर आईला मानित नसेल किंवा आईला सांभाळीत नसेल आणि तुम्हाला माहीत झालंय तरी तुम्ही माझे कीर्तन ऐकून मला पाकिट देत असताल तर तुमच्या इतका मूर्ख जगात कोणी नाही. कारण सांगू, केले पाप जेने दिले अनुमोदन दोघाशी पतन. कारण तुम्हाला त्याच्यातलं अर्ध पाप लागणार. मी केलेल्या चुकीचं पाप अर्ध लागते अर्ध. म्हणून मगाशी एक शब्द बोललो होतो तुम्हाला. आता मारुतीराय त्या भुंग्यांना काय म्हणले? अरे नालायकांनो, दुष्ट राजाला जिवंत करता ना तुम्ही. प्रांताला विदुषी, या प्रांतासाठी घातक येतो तो रावण आणि त्याच्यासाठी तुम्ही अनुमोदन देता. याच्याकरता तुम्ही नालायक सगळे मारले. माफी मागितली. आमचा वंश शिल्लक ठेव. भुंग्याच्या जाती फक्त 14. भुंग्याच्या पुराणात शास्त्रात वेदात फक्त 14 जाती. कुत्र्याच्या खऱ्या जाती 6. आता उपजाती वेगवेगळ्या आहेत. आता त्या तयार केलेल्या जाती त्या वेगळ्या. पण मुख्य जाती आपल्याकडे सतत कुत्रे फिरतील त्याला ग्रामसुकर म्हणतात. ग्रामसुकर. आणि पोलीस डिपार्टमेंट मध्ये त्या काळात वापरल्या जाणारी जात सारमे नावाची जात म्हणतात त्याला. फार फार मोठी. अशा 6 जाती कुत्र्यांच्या. बाकी मग ते संक्रमण वेगवेगळं झालं तो भाग सोडून द्या. पण भुंग्यांच्या जाती 14. कमळावरचा मकरंद खाणारी भुंगे ठराविक. ते कुठलंही काही खात नाहीत. म्हणून एका शपक त्याच्यासाठी श्लोक आला.
एक कालिदासांचे काही एक श्लोक होते. आम्हाला एक त्या भुंग्याची एक कविता होती. कोणी एक विचित्र पुतळा जेवा वयासी बैसला, जेविता जेविता पात्रेचिनी भक्षिला. म्हणजे 14 भुंग्यापैकी मकरंद सेवन करणारा भुंगा कमळावर बसला. सूर्योदय झाला की कमळ उमलतय आणि सूर्यास्त झाला की कमळ मिटतय. असं 13 कमळापैकी एकच कमळ आहे, ते फक्त रात्री उमलतय, त्याचं नाव आहे ब्रह्मकमळ. 12 कमळ सतत वरी तोंड करून उमलतात आणि ब्रह्मकमळ हे रात्री उमलते आणि खाली तोंड करून उमलते. हे पण लक्षात ठेवा, त्याला फक्त ब्रह्मकमळ म्हणतात. बाकी सगळी कमळ वरी तोंड करून उगम पावतात आणि ती फक्त सूर्याचा प्रकाश पाहिल्यावर उमलतात आणि सूर्य मावळला की ते मिटून जातात. लाकूड कोरणारा भुंगा त्या कमळाचे पाते कोरून बाहेर येत नाही, तो मरून जातो. पात्रे चिनी भक्षिला, 14 पैकी तो एक भुंगा. बाकीचे भुंगे तुम्हाला 1-2 जाती बरेच माहितीत. गोळे करणार भुंगे, त्याला नादच असतो गोळे करायचा. जाऊ द्या, त्याच्यावरून काय. पण ही भुंगी ज्यांना अमृताची चोच आहे, त्यांची चोच अमृतात बुडती, ती 14 पैकी त्यांचं पुराणात वर्णन आलं त्या भुंग्यांचं, की ज्यांना मारुतीरायाचं दर्शन होते. ती भुंगे किती अधिकारी असतील कल्पना करा. हे आपल्या कवाडातले असतील का, कवाड भदभद करणारे. वरून किती नख पालिश करू द्या त्या कवाडाला, आणि अजून 7-8 वर्षाला अशी बुकी आणली की सगळ्या फाळ्या एकड, सगळे एकड, सारं फुफुटत निघतं त्या भुंग्यातून. काष्टम कोरित भुंगा भुस्कटम पडतम भोई, असा श्रेष्ठ कवी तर लंगड्या सखुबाईचा जावा. ही अशी ही संस्कृत बी सांगणार येत नाही काय अशी. पण अशी माफी मागितली, एकच पर्याय. तुम्हाला जर वाचायचं असेल तर चंद्रसेनेच्या पलंगाला आतून टोकरा. त्यांनी सांगितले, दादा मारुतीराया जीवनभर अमृत खाल्ले रे, आता लाकडं कशाला कोरायला लावता, त्याच्याशिवाय माझं भागत नाही. म्हणजे बाईला सांगितलं, प्रभू रामचंद्र आसनो तल्पको जायते जगदानंद कंदपतहे तमाम चर्या भय जायते पातिव्रतांति धर्मानाहम. विश्वाचा मालक आहे, जगदानंद कंद जगतपती आहे. तुझ्या शयवर तलकपावर मी त्याला आणेन. पण एक लक्षात ठेव, अरिष्ट भयतति जाय सुधा परिभासायति जायन्ते अरिष्ट सहनं जायन्ते न शनयं जायं विभिष्यता शनमं जायं विभिष्यता शनयं जायं विभिष्यता. मारुतीरायानं सांगितलं, आई साहेब या तलकपावर आणतो, पण पातिया पाती यति जायन्ते चक्षुर भययनि जायन्ते शनयन पातिं भय जायन्ति चक्षुर पातिर भय जायन्ति चक्षुर पातिर भय जायन्ति. वरचं पापणं खालच्या पापणाला लागतंय. या वेळेला क्षण किंवा निमिष म्हणतात. जर अरिष्ट आलं, विघ्न आलं, काही अडथळा आला तर डोळ्याचं पापण लवेपर्यंत सुद्धा माझा मालक या पलंगावर थांबणार नाही. बाईनं सांगितलं, रे पतिव्रत आहे, अमृताचा कलश गरुडाला प्राप्त झाला नाही स्वीकारता आला, अमृताचा कलश बळीला प्राप्त झाला नाही स्वीकारता आला, अमृताचा कलश कदरूला प्राप्त झाला गरुडाकून नाही स्वीकारता आला. अरे अमृताचा कलश देवांना राक्षसांना प्राप्त झाला नाही पचिता आला, अमृताचा कलश देवांना प्राप्त झाला नाही पचिता आला, तो अमरपुरीत गेला. पण अमृताचा कलश पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशात एकच बाई स्वीकारू शकते, तिला चंद्रसेना म्हणतात आणि ती मी आहे. आणि काय ताकद आहे इथं हिगणं येण्याची. ठीक आहे म्हणलं आई साहेब, ठीक आहे काय हरकत नाही. सांगितलं भुंग्याला, बदामाच्या डब्याचं ढक्कन उघडं ठेवा आणि त्याच्यात एक गुळाचा खडा टाका. मुंग्याला मुळवाटी द्यायचं काम नाही. देखून या गुळ धाव खाली. बदामाच्या डब्यात मुंग्या गेल्या की शिरसगावकर मुंगी असं बारीकस छिद्र बदामाला पाडी, ती मधलं चट खाती आणि वरून ते पिवळं जशाल तसं होती. द्वारकाबाईला वाटलं बदाम सगळेच हातात घेतल्यावर टरकल. इतक्या मुंग्या हुशार, इतक्या मुंग्या मुंगळ्यापेक्षा हुशारच असतात बरं. बसताना पण कशा शिस्तीत बसले बघा ना. मुंगळे अशीच बसले, कोणीकडे एकाचं तोंड इकडं एकाचं तोंड तिकडं. त्याला वाटलं येडवाकडं सांगितलं की रुपरनं झटकीलं मारली की गेली. मुंग्या कधी तुम्ही अजून बी बघा, मुंग्या रांग सोडित नाहीत. मुंगळे लगेच रांगा सोडित आहेत. मुंगळे लगेच बाजू वळीत आहेत. हा, सकाळून याच्याकडे, दुपारून त्याच्याकडे, संध्याकाळी तिसऱ्याकडे, मतदान चौथ्यालाच. मुंगळ्याचा मिळत नसतो. मुंग्या कधी बी शिस्तीतच. जसा मधला गर खावा
खोबऱ्याचा जर तुकडा खाल्ला ना तर फक्त ती काळी पाट शिल्लक ठेवतात मुंग्या, फक्त काळी पाट. पूजेला आलेलं खोबरं चुकून काकीच्या हातानं बरणी उघडी राहा. इदन्नवादी सर्वहायरम श्रीफलाति जायते टर्कलम समर्पयामि. मधलं गरम मुंगीम भक्षितम पिपिलिकाम भक्षितम. ही संस्कृत येडी वाकडी बरं, खरी नाही. हो, मला तशी आता टीव्ही तर ऐकायला भेटते बघा कधी कधी रविवारी बातम्या यायच्या. इदम प्रजन्य कालास्ति भयोम आभ्रम जायते इति सर्वहा इति वातावरणंच विदुषतः ठोकर ठोकर गारगुंडम पडंच. हा याला निब्बर काठीने हाणायला पाहिजे. विढाला 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 बघा मुंगीची काय 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 तिची ती खाण्याची पद्धत बघा. नुसतं टरकल धुणार ती मुंगी. मारुतीरायानं सांगितलं अशा पलंगाची पाय करायची. हातून छट पुंग्याने टोक करला. आम्रत जाणं बंद झालं तो रावण मृत्यू पावला. रावण 4 होते, 10 तोंडाचा 1 आणि बाकीचे 3 रावण. बघा पुढे कधी इचकून तुम्ही पाहत जा. चांगले मोबाईल पाहत जा, आहेत भिताडासारखे मोबाईल बघा जा इचकून. त्याच्यातलं चांगलं बघत जा. देव आपलं चांगलं करीन. ह्या बा वाचिणाऱ्या माणसाला देव वाचित असतो. चांगलं वाचिणाऱ्या माणसाला देव वाचित असतो. देव त्याचा तुझी चिंता त्याशी. पण आपण ते शास्त्र पुराण वेद, आपला संप्रदाय मुनिप्रणीत आहे, वेद प्रणीत आहे, ऋषी प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे, वेद प्रणीत आहे, पुराण प्रणीत आहे. आपण ह्या गोष्टी वाचायला पाहिजे. शास्त्र आहे त्याच्यासाठी. तुम्ही लक्षात घ्या, मुस्लिम समाजाचा माणूस सिमेंट काम करतो तरी शुक्रवारी नमाज पाडतोच. मुस्लिम समाजाचा माणूस भंगारचा धंदा करतो तरी नमाज पाडतोच. मुस्लिम समाजाचा सर्वोच्च श्रीमंत असला तरी नमाज पाडतो. त्यांच्या लग्नातली सुद्धा नियम मोडत नाही, त्यांच्या लग्नातले. म्हणून ती समाजाचं संघटन आणि निष्ठा आहे त्यांच्याकडे. निष्ठा आहे. मी त्यांची स्तुती करतोय असा विषय नाही, त्यांचा चांगुलपणा त्यांच्यात आहे. आपल्याकडे धर्माच्या सभा घेतल्या जातात, धर्मावर काहीच वागल्या जात नाही. धर्मासाठी माईकवर बोलल्या जाते, धर्माचं अनुकरण केलं जात नाही. धर्म उंच जाण्यासाठी धर्माला खाली आणण्याची कामं कोणती कोणती आहेत ते कामं बंद करणं, याचं नाव धर्म उंच नेणे. तुम्हाला एक सांगू का, महाराणा प्रतापाची जयंती करत असताना, माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती करत असताना त्याच मुलाला अधिकार आहे जो मायबापाच्या पाया पडतो. तो जो आई वडिलाच्या पाया कधीच पडत नाही, त्या भडव्याने छत्रपतींचा बिल्ला खिशाला लावणं माझ्या रयतेच्या राजाला आवडणार नाही. आवडणार नाही, त्यांना आवडणार नाही, आवडणार नाही, आवडणार नाही. जो आईला मानत नाही. अहो, मुसलमानाच्या बाईला छत्रपतीनं माय म्हणावं. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. तिला पाहुनी आई म्हणाला सामान्य व्याख्या आहे. काळ्या रात्री तिचा अंगाचा प्रकाश पडत होता. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. याच्यातला मतितार्थ पहा. तिला पाहुनी आई म्हणाला. अरे परस्त्रीला, विरोधकाच्या स्त्रीला आई म्हणण्याची भूमिका ज्याच्या अंतःकरणात आहे, त्याची जयंती करणाऱ्यांनी निदान 9 महिने पोटात जिनं सांभाळलंय, जिनं नाना प्रकारचा त्रास सहन करून याला जन्म दिलाय, त्याला तरी आई म्हणाव. नसता झेंडा घेऊन नाच तू, ते झेंडा उलटा करून याला हाणायला पाहिजे. विठाला विठाला विठाला. धर्म उंच जाण्यासाठी धर्मातल्या त्रुटी करणे, पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे करावं लागेल ना आपल्याला, तर आपला धर्म. नुसत्या सभा घेतल्यानं आणि माईकवर बोंबलल्यानं धर्म उंच जात नाही, तर धर्मातल्या ज्या त्रुटी येतात ह्या त्रुटी दुरुस्त करणं अत्यंत गरजेचं. त्यानं धर्म उंच जात असतो. शास्त्रे एक लक्षात घेऊ का तुम्हाला, धर्माच्या गप्पा कोणी हाणायच्या? जो मायबापाची सेवा करतो. एक सिद्धांत जुन्या माणसाचा आहे, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जो आई वडिलाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जो स्वतःच्या मायबापाला मानित नाही हरामखोर, तो धर्म काय पाळणारे नालायक. विठाला विठाला विठाला. चार भुंगे राहिली होती. आमचा वंश शिल्लक ठेवा.
याच्याकरता भुंगे शिल्लक ठेवले. आणि ते भुंगे इकडं लाकूड कोरायला आले. अमृतनेनं जोशी काका बंद झालं. रावण मृत्यू पावला. मारुतीराय जवळ गेले. प्रभूने आनंदाचा सुस्कार सोडला. वाचलो रे मारुती, वाचलो. चाल घरी आता स्नान करायचं. मारुतीरायने सांगितलं तुम्ही वाचले पण मला वाचवा. प्रारब्ध क्रियमान सांगायला प्रारब्ध प्रारब्ध मला वाचवा. प्रभू रामचंद्र म्हणले तू चिरंजीव, तुला कोण मारीन? काय कोणाची मायविली तुला मारायला? म्हणलं मारीत कोण नाही पण डाग लागन ना. आणि डाग कोणत्याच केमिकलनं धुतल्या जात नाही. तो डाग लागता कामा नाही. कसला डाग? अरे सर जिंकलो मी आता. मारुतीराय म्हणले तुम्ही जिंकले नाही, बाईनं तुम्हाला जिंकू दिले. कोण बाई? ज्याला मारलंय त्याची बायको. अरे दर्शन घेऊ तिचं. दर्शन घ्या, लोटांगण घाला, काय करायचं तर करा, पण तिच्या पलंगावर बसावं लागतं. अरे प्रापंचिक स्त्री, तिच्या पलंगावर मी बसायचं? मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. मी सूर्यवंशातला राजा आहे. सर्व बुजुर्ग अंगावर थुंकतील माझ्या, पूर्वज नरकाला जातील. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. अरे माझे पितर मला शाप देतील. मारुतीरायने सांगितलं रामचंद्र भगवान गुरुवर्य प्राणनाथा एक विनंती करा. मी तुमच्यावरती वेळ येऊ देणार नाही, पण तुम्ही त्या पलंगावर. हनुमंता अरे पतिव्रतेच्या पलंगावर मला जाण्यासाठी सांगतो, त्याच्यापेक्षा तिच्या नवऱ्याच्या हातानं मला मरण आलेलं परवड होतं. तिच्या नवऱ्याच्या हातानं मला मरण आलेलं परवड होतं. हे रामायणातून घ्यायचंय. हा आदर्श रामायणातून घ्यायचा आहे. हा आदर्श रामायणातून घ्यायचा आहे. मेलो तरी हरकत नाही, पण एका पवित्र स्त्रीच्या पलंगावर मला धाडतोस. आणि हनुमंता तुला तरी बुद्धी कशाला सुचली? तू तर संन्यासी आहे ना, मागणं पुढे फुफुट आवड. तुला काय करायचं होतं कुठं नेऊ? तुला काय करावं? मी मरू दे, काय हरकत नाही, पण तू हे अंगावर कशाला घेतलं? ऐकन मालक, माझ्या डोळ्याच्या देखता एका नालायकाच्या हाताने तुम्हाला मृत्यू यावा. चंद्र सूर्य तोपर्यंत मला बुद्धीची देवता, बलाची देवता, वरिष्ठ सगळ्या लोकांनी मला मान्यता दिली. ह्या पदव्या माझ्या सगळ्या नदीत जात्या. अरे तू तुझं मोठेपण करण्यासाठी मला मातीत घालतो? ऐकायला तयार नाहीत रामचंद्र. मला तिच्या पलंगावर पाठवतो. मारुतीरायाने सांगितलं प्रभू एक लक्षात ठेवा, तुमच्या अंगाला कुठल्याही प्रकारचा डाग लागणार नाही याची मी दखल घेतलेली आहे. पण एकच काम करा, मी त्या माऊलीला सांगितलेले माझे मालक तुझ्या पलंगावर येतील, विराम होतील, विश्रांती घेतील. तू त्यांचा आक्षेप काढ, तुला काय बोलायचं असेल ते बोल. पण माझ्या मालकाला इथे चक्षुया पातील वे भासाम तताम जायते अनिष्टा यत कारोते अनिष्टा ती तत्राती जायते भंगा. फार मोठ्या माणसाचं वाक्य, जाबालींचं वाक्य. जोशी काका जाबाली म्हणतात. लोमस्त्याच्या पलीकडचं म्हणतात प्रातार भय जायते ती क्रिया भास्करो तेजो भय कांती यत किरणो सर्गोती जायते ये सर्गो नैवत्याधिष्ठितः. सूर्याच्या किरणाला खालीवरी व्हायला एक विलंब थोडा सुद्धा लागत नाही. एखाद्या वेळेस तो टळेल, पण तिथं जर विलंब आला, तिथं जर संकट आलं तर भगवान थांबणार नाहीत. हा जाबालीचा, लोमशांचा पुरावा. त्याच्या पलीकडचा बकदालभ्याचा फार याच्याही पलीकडचा पुरावा आहे. इथे रोमांतंतु ज्या येते चतुर्दश गुणत्र ह्या केसाचे उभ्या 14 भाग करायचे. केसाचे उभे 14 भाग करायचे. आडवे किती करता येतील, पण उभे 14 करायचे. केस किती बारीकसा असतो डोक्याचा, केसाचे उभे 14 भाग करा. रोमाम चतुर्दश जायते एकम भागा येते जायते अनिष्टा तत्राम नैवम तल्लोकपागा. बकदालभ्यांचा पुरावा. आता त्याच्या पुढचा सांगू काय? बस झाले निवडे 3. हे ध्यानात ठेवा. विठाला 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 मालक तुम्हाला तिथे इग्न आल्याच्या नंतर तुम्ही थांबायचं नाही. पण अरे हनुमंता तुझ्या लक्षात आहे का रे? अरे आमचा माथा त्याच ठिकाणी टेकतोय पतिव्रतेच्या पायावर. जिका भाग्याची आहे तिचा पती तिचा देव, मानी भवताराची बोली, धन्य जगी ती माऊली, तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अरे झुकायची ताकद फक्त पतिव्रतेच्या पायावर आहे. आणि तिचा पलंग आम्ही पायानं मोडाव? काय या पायात ताकद आहे? मारुतीरायाने सांगितलं प्रभू एक काम करा, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. मी निष्ठावंत संन्यासी आहे.
आणि निष्ठावंत तुमचा भक्त आहे. माझ्यावर एवढी कृपा करा आणि मारा पलंगाला पाय. प्रभू रामचंद्र दारात आल्याबरोबर काय त्या बाईला आनंद. कर्म सांगायला पैठण मधल्या मालकांचा पुरावा पहिल्या कडव्यातला डबल सांगतोय. मालकाला पाहिल्याबरोबर काय बाईला आनंद वाटला. तलकप सजवलेला होता आणि भगवान प्रभू रामचंद्राने पायाचा अंगठा पलंगाला लावणे आणि पलंग कड 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 पोटणे. सव्याग्र अपसव्याती भागाम दिशान त्यागे शिवयवा. पलंगाकडचं तोंड त्यागलं आणि विरुद्ध दिशेला तोंड केलं जोशी काका महाराज आणि जगाचा मालक निघून गेला. मारुतीरायनं बाईच्या दारात लोटांगण घातलं. आणि मारुतीरायनं लोटांगण घातल्याच्या नंतर मारुतीरायच्या अंगाला चिटकलेली तिच्या दारातली माती प्रभू रामचंद्र कपाळाला लावतात. माझ्या माईनो, तुम्हाला एक दोन शब्द मी थोडेसे कडक बोललो, त्याचा राग मानू नका. याचं कारण सांगतोय. रावण किती नालायक होता. 14 गोष्टीनं, 28 गोष्टीनं आणि 32 गोष्टीनं. रावणाचा नालायकपणा माझा इथपर्यंत माहित आहे. पण रावणाची पत्नी इतकी अधिकारी होती. रावण मारल्याच्या नंतर कामग नावाच्या विमानातून प्रभू रामचंद्र खाली उतरले आणि खाली उतरल्याच्या नंतर त्या ठिकाणची माती 3दा कपाळाला लावली आणि लंकेकडे तोंड करून 3दा नमस्कार केला. तर वरी बसलेल्या 6 लोकांनी प्रश्न केला. त्याच्यातली एक सीता होती. सीतेनं प्रश्न केला, ज्या जाग्यावर 6 महिने 26 दिवस मला त्रास झाला त्या ठिकाणची अपवित्र माती तुम्ही कपाळाला का लावली. एक. दुसरा मुद्दा, लंकेकडे तोंड करून नमस्कार का केला. तर विटेवरच्या मालकाने सीतेला सांगितलं, सीते, नवरा मृत्यू पावल्याच्या नंतर आपल्या अगोदर नवऱ्याचं शरीर जळू नये अशी दखल घेणारी फक्त मंदोदरी होती. 22 वर्ष काही महिन्याच्या नंतर 22 वर्ष काही महिन्याचा मुलगा झाल्यावर त्या मुलाच्या वाचवण्याचं पत्र विटेवरच्या मालकाला लिहावं म्हणून डाव्या वक्षस्थळातून दूध आलं. तिला सुभद्रा म्हणतात. अभिमन्यूचं पत्र लिहायचं होतं त्याला वाचवा म्हणून. पण आयुष्यभर ज्याच्या खांद्याला खांदा लावून संसार केला, अग्नीची प्रार्थना केली, मला अगोदर जाळ माझ्या मालकाला नंतर जाळ. अग्नीनं सांगितलं, मेलेल्या माणसाच्या कपड्याला विस्तू लागला की शरीर जळत असते आणि पतिव्रतेचं शरीर जळतंय, कपडे जळत नाही. सतीनं देखील आग्न. हा नियम आहे शास्त्राचा. मी तुझ्या मालकाला अगोदर जाळीन. तर मंदोदरीनं सांगितलं, अग्निराजा तू तुझ्या सत्तेवर आरूढ राह, मी माझ्या सत्तेवर आरूढ राहते. जोशी काका रावणाच्या अंगाला लागलेला अग्नी, भराग्नी नावाचा अग्नी, मंदोदरीनं वक्षस्थळातल्या दुधाच्या धाराने विजिला. जगात 1 नंबरची बाई. नवऱ्याच्या प्रेताला लागलेला अग्नी जिने वक्षस्थळातल्या दुधाने विजवा, ती सामान्य पतिव्रत आहे. आणि त्या पतिव्रतेचा स्पर्श या मातीला झालाय. म्हणून या ठिकाणची माती विटेवरचा मालक 7व्या अवतारात कपाळाला लावतोय. त्या पतिव्रतेचा वास त्या लंकेत होता म्हणून त्या भूमीला 3दा नमस्कार केला. मारुतीराय ज्या जागे लोळले त्या जागेवरची माती प्रभू रामचंद्रानं कपाळाला का लावली. या पृथ्वीवर जितके देश आहेत, नवऱ्यासाठी अमृताचा कलश असणारी फक्त एकच चंद्रसेना होती. आणि अशी पवित्र पतिव्रता ज्या भूमीत आहे, जिचा पदस्पर्श या मातीला लागलाय, ती माती तुझ्या अंगाला आहे हनुमंता. म्हणून ती माती पंढरपुरातल्या मालकानं कपाळाला लावली. आश्चर्यचकित. आता ऐका मागचं घरानं. आता आपल्या अभंगाच्या कडव्यावर या. हो, कडव्यावर जर आपण नाही आलं तर लोक म्हणतील हे बोलत कडे पण भंगारच वापरिते. असलं नाही झालं पाहिजे. काय शाप झाला शिरसगावकर. मारुतीरायची शेपटी धरली तिनं. कुठं निघाला रे, कुठं निघाला तो, कुठं निघाला. म्हणला, आई साहेब मा काय चुकलंय, माझं काय चुकलंय. तुम्ही म्हणले पलंगावर आणा, मी आणलं. पण मी तुम्हाला सांगितलं होतं संकट येता कामा नये. मारुतीरायची शेपटी धरली. सांग, तुझ्या आतापर्यंत केलेल्या नाम साधनेची शपथ आहे. मुंगे कोणी मारले. बोलती बंद झाली. एका भुंग्याचं पंख, मेलेल्या भुंग्याचं पंख शेपटीत अडकलेलं होतं. मृतायति जायते नं कीटकानां यति पिच्छानायां पुच्छाग्रो. पिच्छ म्हणजे पंख, पुच्छाग्र म्हणजे शेपटी, नाग्र म्हणजे शेवटचा भाग. मेलेल्या भुंग्याचं पंख मारुतीरायच्या शेपटीत सापडलं. ती पतिव्रता आहे, तिची दृष्टी फार टोकाची आहे. का रे हनुमंता, कोण भुंगे मारले. मीच मारले. मग लक्षात ठेव, तुझ्या मालकाचा मर्यादा पुरुषोत्तम हा भाग संपू नये याच्याकरता तुला आनंद होता. लक्षात ठेव, तुझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला मी पलंगावर आणण्यासाठी इतकी आतुर होते. मी कपाळाचं कुंकू पुसलं. माझा काय दोष रे.
काय दोष आहे? लक्षात ठेव, एवढी बलशाली शेपटी पण एक दिवशी तुला राहणार नाही, एक दिवशी तुला राहणार नाही. म्हणून रामेश्वरात बिना शेपटीची मारुती राय. आणि इकडचा भाग थोडासा ऐका. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, प्रभू. मालकाने माग नाही पाहिलं, तिकडे बघूनच सांगितलं, माय आई साहेब, पुढच्या अवतारात तुम्हाला धर्मपत्नी म्हणून स्वीकारीन. पण त्या बाईनं सांगितलं, आत्ताचा आनंद मातीत घातलास, काय कर्म चुकलं? ज्या अंगठ्यानं माझा पलंग मोडलास त्याच अंगठ्याला जरा नावाचा पारधी बाण मारीन. द्वापार युगात त्याच अंगठ्याला जरा नावाचा पारधी बाण मारीन आणि भिल्ले इंधिले शारंगधर आणि तुझा शेवट त्या अवतारात होईल. कल्पना करा, टोकाचा संन्यासी, कर्म चुकल्यामुळे बाई ज्या शापानं शेपटी गेली, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. आणि त्या बाईसाठी कर्म चुकलं, याच्या करता अंगठ्याला बाण लागला. म्हणून देवालाही कर्म चुकीता आलं नाही, एक नंबरच्या संन्याशाला कर्म चुकीता आलं नाही. म्हणून पैठणचे मालक पुन्हा पहिल्या कडव्यात म्हणतात, वाढवायचं का? मागच्या कोणाला शुगर काय असली लघुशंकर काय नाही, गरजे माऊली, आपण लोकांच्या गावातला सरपंच नाही झालं पाहिजे. जोशी काका वाढवा मान बोले पावर ऐकलंय, गीतेचं अध्ययन करतात ते. चला 10 मिनिटं सरकतो पुढे. जोशी काका 5 पतिवृत्तीच्या यादीत गांधारीचा नंबर आहे. हो, अण्णा गांधारीचा नंबर आहे. गांधारी किती अधिकारी सांगतो तुम्हाला. ठराविक लोकांच्या मसन वाट्यात पंढरपुरातला मालक मसन वाट्यात ठराविक व्यक्तींच्या पाया पडला. मला वाचण्याचं नाद आहे, मी त्याचे पुरावे देईल. महर्षी सांदीपनींच्या पुत्राचा अंत्यविधी करत असताना एकदा मेलेला उठून आणला, मृतपुत्र जीवविला, समुद्रात बुडून वारला होता. पण नंतर कालांतरानं महर्षी सांदीपनींच्या अगोदर पुत्र मरण पावला, तर त्याच्या अंत्यविधीला महर्षी सांदीपनींच्या पत्नीनं 12 वर्ष पंढरपुरातल्या मालकाला भाकरी घातल्या होत्या, कारण सांदीपनींच्या आश्रमावर शिकायला होते. तर तिनं सांगितलं, कृष्ण एकदा उठून आणलंस पुन्हा चालतंय का, माफ करा म्हणले. आणि त्याचा अंत्यविधी करत असताना त्या बाईच्या पाया पडला पंढरपुरातला मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. आणि 100 कौरव मृत्यू पावले. ज्या वेळेला दुर्योधनाची राख सावडायला गांधारी मशानभूमीत जाते, त्यावेळेला तिनं डोळ्यातल्या अश्रूंनी राख ओली केली
आणि त्या राखेचा गोळा तयार केला आणि राखेचा पुतळा तयार केला आणि उजव्या हातात पुतळा घेतला आणि कृष्णाला सांगितलं, कन्हैया लक्षात ठेव, आतापर्यंत माझ्या 100 पोराने काय केलं असेल तर करू दे रे बाळा, पण एक लक्षात घ्या, आता या राखेचा दुर्योधन जिवंत कर, जीवनभर धर्माच्या डोक्यावर छत्री धरील, जीवनभर धर्माच्या डोक्यावर छत्री धरील. असा पुरावा सापडला महाभारतात की जगाचा मालक 2 वेळेस गांधारीच्या पाया मशानभूमीत पडला. त्याचा एक गुडघा दुर्योधनाच्या राखेत होता, जिथं दुर्योधन पेटीलाय का, एक गुडघा दुर्योधनाच्या राखेत होता, दुसरा गुडघा दुसऱ्या भूमीत होता आणि माथा राखेनं लथपथलेल्या गांधारीच्या पायावर होता. कोणाच्या पाया पडायला रिकाम का, इतकी गांधारी अधिकारी, एवढी गांधारी अधिकारी. पण तिनं माझ्या विदुर काकांना प्रश्न केला. कधी प्रश्न केला, पांडव राज्यावर बसल्याच्या नंतर धृतराष्ट्र आणि गांधारी वनाला निघून गेले. तसं पांडवांची इच्छा नव्हती आपल्या काकांनी काकीने जावं, पण लाज वाटत होती त्यांना, आपण इतका त्रास दिला, आता इथं राज्य कसं भोगायचं. शेवटचा पुरावा झाला महाराज, एवढाच ऐकू, एवढा ऐकू. म्हणून वनात गेले, तर वनात भेटायला एकटा दुर्योधन, आपलं विदुर काका गेले, राजकारणातला 2 नंबरचा डॉन भेटायला गेले. तर एरवी वनामध्ये जंगलात असताना एखादा वाघ जायचा, बाजूला बसलेल्या धृतराष्ट्राने आपल्या पत्नीच्या मांडीला हात लावायचा. काय पावर होती, काय पावर असेल माझ्या माईनं तुमच्यात. या भारताचा एकेकाळीचा राजा, या भारताचा एकेकाळी सार्वभौम राजा, त्या राजाने वाघाच्या पावलाचा आवाज ऐकल्याबरोबर पत्नीच्या मांडीला स्पर्श करायचा. यदि भार्या ततज्जा येते आशिषो भवत पुनिता नैवम इच्छिन्नती काया. बायकोच्या पुण्याईच्या बळावर एकही हिंस्र पशु धृतराष्ट्राचा अंगबोच करीत नव्हता, इतकी पतिव्रतेत ताकद होती. म्हणून मांडीला स्पर्श करायचा. एकही हिंस्र पशु जवळ येत नव्हता झाडाखाली. पण आज तिकून येणाऱ्या व्यक्तीच्या पायाखालची वाळलेली पानं चुरगाळत होती, बारीक बारीक काड्या अशा कटाकटा वाजत होत्या. तर गांधारीच्या लक्षात आलं, आपल्या मालकाला झोप लागली का काय, एखादा वाघ सिंह जवळ यायलाय आणि आज माझ्या मालकाने माझ्या मांडीला हात का नाही लावला. तर तेवढ्या वेळेस उलट गांधारीनं आपल्या पतीच्या मांडीवर हात ठेवला. माझ्या पुण्याईच्या बळावर वाघ माझ्या मालकाला बोच करणार नाही. पण शिवाजी भाऊ, धृतराष्ट्राने आपल्या पत्नीचा मांडीवरला हात खाली टेकला आणि पत्नीला सांगितलं, प्रिय, या जंगलातल्या सगळ्या वाघाला, सिंहाला, बिबट्याला, अस्वलाला कळालंय, पतिव्रता या जंगलात आली, हिच्या मालकाला बोच करणार नाहीत. आज आपल्या जवळ येणारा वाघ सिंह नसून एकच आहे, तो माझा भाऊ आहे, तो माझा भाऊ आहे. धृतराष्ट्राने फुटक्या डोळ्याने हात पुढे केलेला आवाज दिला, यदुरा आलास, ये रे राजा, ये यदुरा ये. पतिव्रता मोठ्या भाऊजाईच्या पायावर डोकं ठेवलं, साष्टांग दंडवत धृतराष्ट्राच्या चरणावर घातला. दादा जाऊ नको बोललो होतं रे, नको राहू पांडवाच्या महालात, पण हस्तिनापूरच्या उत्तर दिशेला मी एक झोपडं केलंय, त्याच्यात थांबला असतास. असू दे. गांधारीने एके दिवशी धृतराष्ट्राला विचारलं होतं, पती परमेश्वरा, तुम्हाला दिसत नाही याच्याकरता जग पाहू नये म्हणून डोळ्याला पट्टी बांधली, तरी 100 का मरावे, तरी 100 का मरावे पुत्र, एखादा तरी का जिवंत राहू नये. हे वाक्य आपल्या बायकोचं ऐकलेलं धृतराष्ट्राच्या अंतकरणात होतं. आज विदुर काका त्रिकालज्ञानी होते. ज्योतिष्य शास्त्राचा, कालाचा, करण, बव, पळ, निमिष, पंचांगाची भाषा आहे. करणो बवक पळा जायते, निमिषा लाघवी सघस्विता, यत पूर्ण मिथ्याथि जायते, पूर्ण सैष्णती जायते. ही पंचांगाची परिभाषा विदुर काकाला अवगत होती, ज्याला आपण ज्योतिष्य शास्त्र म्हणतो. विचारलं, हे काका जी, अरे तुझ्या वहिनी साहेबांची इच्छा आहे,
की मला 100 पुत्र असताना एक सुद्धा खांदा देण्यासाठी का नसावा. आणि माझी एक इच्छा आहे रे काका, हे विदुरा, मी अंध का झाला असं. पण विदुर काकाला एक माहित होतं, तेव्हा वाईट माणसाला सुद्धा सरळ सरळ तोंडावर वाईट म्हणलं की त्याचा राग येत असतो. हुशार होते विदुर काका. जोशी काका शास्त्र प्रखर भाषेत सांगणं हे शास्त्र सांगणाऱ्याचा दोष असतो. शास्त्र हे विस्तृत भाषेत म्हणजे अध्यस्थित भाषेत सांगणं हे शास्त्र सांगणाऱ्याचा सद्गुण असतो. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. एका माणसानं एका व्यक्तीला प्रश्न केला, माझे स्वप्नात सगळे दात पडले. शिरसगावकरांना विचारलं एका विद्वान माणसाला, माझे स्वप्नात सगळे दात पडले. तर समोरच्या विद्वान व्यक्तीनं सांगितलं, स्वप्नात तुमचे दात पडले सगळे, तुमच्या देखता तुमच्या घरातले सगळे मरणार. ते म्हणला तुला दक्षिणा नाही, उठ चाल, तुला दक्षिणा नाही, उठ, माझ्या घरातले माझ्या देखता मारतोस, उठ उठ उठ, तो काळ तोंड तिकडं कर. काय चुकलं त्याचं? त्यानं मला विचारलं, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर, परवाला मला स्वप्न पडलं, याचा दोष काय? वा 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 राजे, ओ काय सांगायचं. यथा कालाती चक्रो भया जायते पुनित पिंडा. तुम्ही एवढे पुण्यवान आहात की घरातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला आयुष्य जास्त आहे. वायर ढिले आहेत का तुमची? पहिल्यानं काय सांगितलं होतं? तुमच्या देखता घरातली तुमच्या सगळी माणसं तुमच्या आधी मरणार. आणि मी काय सांगितलं? तुम्ही इतके नशीबवान आहात की घरातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला जास्त आयुष्य आहे. अर्थ काय दोन्हीचा? फक्त चोमळून हाणलं. आणि पहिल्यानं सरळ निबर टाचाच्या बुटानं हाणलं. मी बुटानंच हाणलं, पण आधी लोणी लावलं मग हाणलं. शास्त्र असं सांगत जावं. विदुर काका हे शास्त्रात पारंगत होते. महाराजजी पारंगत होते. पण विदुर काकाच्या लक्षात आलं, 65 क्विंटल पोलादाच्या भीमाचा हिवाळा करू शकते. गुरगुर गुरगुर अशी बांगडी करू शकते. मी जर याला सरळ सरळ म्हणलं तू या 14व्या जन्मातलं पाप आहे, तर मला दाबून जाग्यावर मारीन. म्हणून विदुर काकानं दोघांच्या अंगावर हात फिरिला. गांधारीला काय कळालं असेल ते पुन्हा कधी एखाद्या कीर्तनात बघू. पण धृतराष्ट्राला काय कळालं? मागच्या 14व्या जन्मात राजपुत्र होता. राजपुत्र होता. कर्म चुकत नाही. मी वारकरी संप्रदायात एकच पाप केलं, फक्त पाकिट घेतो. ते बी घोड्यावर बसल्यामुळे घेतो. घोड्यावर जर बसलो नसतं तर काय करायचं? मागणं पुढून फुपटा उडा आहे का नाही? घोड्यावर बसल्यावर ह्या गोष्टी लागतात. कारण घोड्यावर बसलं की संग कोणीतरी येतच. कळालं ना घोड्यावर बसलेलं? तरी पण एखाद्या जन्मातलं पाप असेल, 41 वर्षाच्या काळात बसून कीर्तन करावं लागतंय, हे निश्चित पाप असा, हे मान्य करावं लागेल. हो, 4 फेब्रुवारी 2019 ला गाडी आदळली, मनक्याला मार लागला. चालतो मी, सोहळ्यात चालतो, भाऊ नाही विचारा, वारी नाही सोडित मी पत्रिका बघितल्याबरोबर आमच्या हरिभक्तीपरायण, काय नाव लक्षात येईल? पंडित कैलास महाराज पंडित. मला पत्रिकेवर अशी दमदार कीर्तन दिसली. तुम्हाला म्हणलं ते सरपंच होते की त्यांना सुद्धा म्हणलं अशी दमदार कीर्तन पाहिजे, जे वाऱ्या करतेत, जे ज्ञानोबाराय तुकोबारायच्या माझ्या नाथबाबांच्या वाऱ्या करतेत, अशा लोकांची कीर्तन ऐक जा. तुम्हाला पुण्य लागेल, देव तुमचं भलं करेन. हा काय करता? एक जण म्हणला, महाराज असं कीर्तन झकास करा. म्हणलं त्या बायकोची साडी नेसून नाचतो. कस कीर्तन झकास असते का? अरे कीर्तन सांग. जिथं ज्ञानोबाराय तुकोबारायचे तिला असे सांगितल्या जातात, त्याला कीर्तन म्हणतात. आणि तुला बाकीचं ऐकायला लिमिटेड स्टेज येत ना, ऐक ना, तिकडे जाय ना, घेणं फाशी पाय ना. ते 400 एकर फुकल्या काय स्टेज पाहिल्या. खसखशीच्या पोत्याला एक छिद्र पाडा, खसखशीचं पोत गाडी बायला टाका, आणि आंबडावणी तू आंबडत म्हणतो पहिले, आंबड असं नाव, पण पहिले म्हणे कुठे गेला? आंबडाला गेला.
विवाह मांडवानं या मांडायला गेला. अशा जुन्या भाषा होत्या ना पहिल्या. 20 किलोची खसखस घेतली आमची इथे एक जणानं, गाडीत पोतं टाकलं, हमाला 4 आणि ती हमाली दिली नाही, त्यानं दाबण टोचलं. गिरगावला बैलगाडी आली तर घरी आल्यावर पोतळ रिकामच. तर गिरगाव पासून शिलू लोक बॅटऱ्या लावल्या, रस्त्यानं खसखस दिसत नाही आणि पोत्यात थांबली नाही. हिच तर नाव लक्ष्मी आहे. मग काही काही स्टेज पाहिल्यावर अशी लक्ष्मी खसखशी सारखीच जाती. ह्या स्टेज कडे चांगलं बघत जा, लक्ष्मी स्थिर राहत्या. कशाला बाकीचे स्टेज बघता. इथं अपेक्षा चांगला ऐकायची करा. ज्यांनी अविरत परमार्थाची सेवा केली, संप्रदायाची सेवा केली, अशा लोकांची कीर्तन ऐका. तात्यांसोबत चाललो होतो एके दिवशी मी, 1.5 तास पुढे आलो दिंडीत. धाप लागत होती हो त्या महात्म्याला, दम लागत होता. बोखारे बुवा सोबत होते, शिवाजीबा बोखारे. तरी सकाळचा काकडा 3 वळी तात्या म्हणतच होते. 3 वळी ऐकूच तर होतो. विचार केला, बाळ्या अरे तू काय 41 वय, तुझं फक्त एक हाडदरस बारीकस बाजूला गेले, काय होते चाललं असतं तू. 75 वालांनी बोले बाबांनी. तिथून आल्यावर त्यांना निमोनिया झालता. तरी पण ही लोक वारीत. ज्ञानोबरायच्या पादुका पालखीत टाकल्या की माणसं उभी राहतात. तुकोबरायच्या पादुका पालखीत टाकल्या की माणसं उभी राहतात. सकाळच्या दमाला निहरीला टेकल्या की माणसं खाली बसतात. तोपर्यंत रस्त्यानं खाली सुद्धा बसत नाहीत. अशी निष्ठावंत माणसं आहेत. अशा लोकांची कीर्तन ऐका. आनंद वाटला पत्रिका पाहिल्याच्या नंतर, गोडवा वाटला, गोड वाटला. ऐका जा अशी. कधी कधी आमच्यासारख्याची टाळा. कारण मी जरी नियम सांभाळीत असेल, जरी सांभाळीत असेल, पण माझं वय कमी, अजून वय कमी. वारी नाही सोडत कुठलीच, अद्याप सोडणार नाही, सोडणार नाही. वारी आपली नाही, वारी मालकाची. देहूतल्या मालकाची वारी आहे, पैठणच्या मालकांची वारी आहे, आळंदीतल्या मालकांची वारी आहे, पंढरपुरातल्या मालकांची वारी आहे. आपल्याला ती वाऱ्या करता करता पाठीले. कल्पना करा, बाळ्या वारी करतो याचं भुसकट सांगतो. बाळ्या जर तुला जर कोंबडं केलं तर 17 भाईने एकादशच्या दिवशी कापलं असतं. हो, रफिक भाई म्हणला नसता हे बाळू महाराजाचा आत्मा आहे, आपण द्वादशीला कापू, असं नसतं म्हणला असता. एकादशीला कापला असता. बाळ्या तुला माणूस केलं ना, तू वारी करत आहे, तुला वारकरी केलंय. वा, छान. काय सांगत होतो. मागच्या 14व्या जन्मामध्ये धृतराष्ट्र राजपुत्र आहे आणि सत्ता संपत्ती तारुण्य 3 गोष्टी एकत्रित आल्या की माणूस पाप करते. 3 गोष्टी एकत्रित आल्या की माणूस पाप करते. 22 वर्षाचं तारुण्य घोड्यावर बसला, भातोड अडकिलेलं आहे, कमान अडकिलेली आहे, भातोडवर तिरानं भरलेलं आहे आणि शिकारी करता गेला. संदेशी बाण सोडित होता. बाण संपली, शिकार सापडी नाही. राग आला, खाली उतरला. डोंगर, उन्हाळ्याचा दिवस होता. डोंगर पूर्ण गवतानी आच्छादून गेलेला होता. उंच गगनचुंबी झाडं होती, वाळलेलं गवत होतं. खाली उतरला, गारगुंड घेतली, गारगुंडीवर गार मारली, गाडीचे तुकडे केले. घोड्याला जी रिकीब होती ती लोखंडाची होती. गारगुंड आणि रिकीब असं घर्षण केल्याबरोबर इस्तू झरडा, पर्वत पेटला. राजा निघून आला. ठण 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 पर्वत पेटला. तो पर्वत पेटला. याच्यातून एक आदर्श घ्या. बरेच शेतकरी बांध पेटीत असताना पुढच्याचा विचार करीत नाहीत. मागच्या वर्षी 3 शेतकऱ्यावर केस टाकण्यात आल्या. 7,000 कडब्याची एक वळही आणि 9,000 कडब्याची वळही बांधावर होती. यानं बांध पेटिल्यामुळे तितका कडबा जळाला. पाप कोणाला? आपल्या शेतातला बांध जरी आपल्या मालकीचा असेल, पण आपल्या शेतातला बांध पुढच्याच्या शेताच्या बांधाला चिटकलेला आहे, याचं भान ठेवलं पाहिजे. कुठेही काड्या टाकायच्या नाही. काड्या टाकणं लय सोपं, पण त्याचे परिणाम लय भोगावं लागत असतात. मला सांगा, पुढच्याचं पैशाचं नुकसान झालं असेल ते सोडून द्या, पण 7,000 अधिक 9,000 कडब्यावर किती गाई किती बैल जगले असते. कल्पना करा, हे किती शाप लागतंय. अहो, कोणाची वायर जळतेत, कोणाची पाईप जळतेत, टाकलेलं असते बांधावर, कोणाच्या अवजारं टाकलेले असतात, आऊतखोडं टाकलेले असतात. आता लोखंडी द्या सोडून, पण पहिले लाकडाच्या दांड्या वगैरे असतात, हे जळून जाते. म्हणून आपलं शेत पेटवीत असताना, आपला बांध पेटीत असताना आपला बांध खंडित करायचा, तिथं काळी माती टाकायची आणि मग म्हणजे ह्या अग्नीहून, याच्यावरून लक्षात घ्या. अग्नी पेटल्याच्या नंतर नाना प्रकारच्या जीवाची हत्या झाली. ती आग पेटत पेटत एका दरीपर्यंत आली. त्या दरीमध्ये सर्पिन जणलेली होती. त्यावेळेस पासून कुठलीही सर्पिन अंड्याचा संग्रह करत नाही. ते अंडे सोडत जाते, एका जागेवर नाही, अंडे सोडत जाते. शास्त्र आहे त्याच्यासाठी.
ती सर्पिणीने तो अग्नी पाहिल्याच्या नंतर ती फुतकाऱ्याने विझवण्याचा प्रयत्न करत होती, पण आग काही थांबत नव्हती. शेवटी त्या सर्पिणीचे डोळे अंध झाले. ती नाईलाजानं सरपडत सरपडत एका बिळात गेली. तिने तिचा जीव वाचवला, पण तिची 100ला 100 पिलं मृत्यू पावले. कालांतराने आग शांत झाली. सर्पिण बाहेर आली. सरपटून पाहिलं तर पिल्यांचे मणी झालेले होते. आकाशाकडे मुद्रा केली आणि जगाच्या मालकाला एक विनंती केली, हे ब्रह्मांड नायका, आम्हाला सर्पाच्या योनीत तो जन्माला घातलंस, ते आमचं काही पाप असेल, पण आम्ही सुद्धा तुझीच लेकरं आहेत. या सृष्टीची लेकरे सारी, या विश्वातला प्रत्येक जीव तुझी लेकरं आहेत. आमचं काही चुकलं असेल याच्याकरता आम्हाला सर्पाच्या योनीत घातलंस. अरे, ज्या 22 वर्षाच्या तारुण्य संपन्न राजाने या पर्वताला आग लावावी, नाना प्रकारच्या जीवाचं खाद्य संपलंय, कीटकांचा शेवट केलाय, वन्य प्राण्यांचा शेवट केलाय. अरे, एवढी माझी पिलं मारली, माझी डोळी आंधळी झाली. एक लक्षात ठेवा देवा, मी आतापर्यंतच्या मागच्या कर्तव्याच्या, आता काय पाप असेल द्या सोडून, मागच्या जन्मातल्या पुण्याच्या साठ्याचा संकल्प सोडते. ज्यानं या पर्वताला आग लावल्यामुळे माझे डोळे अंध झाले, त्याला एक अंधा संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. भोग सुटत नाही जोशी काका. आता 5 मिनिटं घेतो. घेऊ का? नाही म्हणणारच नाहीत तुम्ही. लाकडं आहेत का वाळलेले? जाताना बाळ्या फुकावा. पंढरपुरातले मालक एका महाराजाच्या दर्शनाकरता आले. महाराज किती अधिकारी असेल कल्पना करा. त्या महाराजाचं नाव होतं मुनिश्री शरभंगू. जरा वेगात सांगतो, मधले स्टेज सोडून देतो, पटपट सांगतो. मलाही पळायचे सकाळी पुन्हा. इकडे जायचंय तुमच्या बाजूला, पण आता घरी जाऊन. हो, आपली बनेल ना अंडरवेल आपल्या घरीच भिजावं. त्या महाराजाचं देव कल्याण करीत असतो. आपले नियम पाळायचे आहे का नाही? मी 27 वर्ष तुमच्यासोबत 14 वर्ष आलं. कधी धुऊ दिली माझी बनेल अंडरवेल? नाही, अद्याप नाही. माझी बनेल ना अंडरवेल माझ्या बायकोनं आईनच धुतली. मी अजून पुन्हा कोणाला धुऊ दिली नाही तर मीच. मात्र आज मग आपण आपलं चांगलं करीत असतो. मग दगडा आपटील्या मरण नाही. हा संप्रदाय अभ्यासापेक्षा वागण्याला किंमत देतो. हो, या संप्रदायाला आचरणाला किंमत आहे. आचरणाला किंमत आहे, हे अभ्यासाला नाही. एक जणानं लय पाठांतर केलं, पण दुसऱ्याकडे बघितल्यावर त्याच्या पोटात डबा उठतो. काय अर्थ? हा संप्रदाय काय सांगतो माहिती? आचरणाची ताकद या संप्रदायात. स्वतःची पत्नी सोडून जगात जी बाई भेटन तिला मायन बहीण म्हण. त्याच्यासारखा महाराज भारतात नाही. पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला जर विटेवरची मालकीन समजिलं तर आपल्या बँकेतलं खातं जळतं का? आपला ऊस उरफाळतो का? आपलं घर जळतं का? नाही, नियम सांभाळायचे. चला, घेतो 5 मिनिटं. मोठी परंपरा आहे. या परंपरेला नामनिष्ठ मुक्त कैवल्य आदरणीय साहेबरावजी महाराज कोठाळकर म्हणायचे, भीमशिम बाबा म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग. हो, कारण भीमशिम बाबाचं गायन ऐकल्याच्या नंतर लताबाईनं मान वाकिल ती. भारतरत्न लताबाई. अभंग गायला होता भीमशिम बाबानं. तुळशीच्या वनी जनी उकलती वेणी, 13 रागात अभंग गायला होता. लताबाईंनी सांगितलं याच्यातले 3 राग आम्हाला येत नाहीत. काय वाणी असेल होती. आणि त्या महान योगी राजाच्या पदस्पर्शाने, सद्गुरु महंत भीमशिम बाबाच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली भूमी. इथं बाळ्यानं 10-5 मिनिटं दिले तर काय याचं मीटर जळत का बाळ्याचं? बोला ना, बोला ना, बोला. येरी तर गाडीत बोंबलत जाणारच घरा पोचतो का पाणीत. त्याच्यापेक्षा इथं बोलणं. घेतोय 5 मिनिटं. चला. मला कधी कधी या वयस्कर माणसाचं वाटतं, कोणाला लघवी असती, शुगर असती, तेही बघावं लागतं ना. काय काय गोष्टी समय जाणं नियम आहे त्याला. ह्या बाई, एका बाईची इथं 9 क्विंटल सोनं होतं. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं? 2 छटाकाचं. भोगीच्या दिवशी तिनं 9 किलोचं मंगळसूत्र घातलं. सक्रातीच्या दिवशी पहाटच मेली. वजनच मेली ती. वजन आता 8.5 ते 10.5 आहे की नाही महादेव? आमच्या आधी हे उभे राहिलेले असतात ना. हो, पण मग बी दुखत. मी खायला गेल्या थोडाचे मसड गिसड थोडाचे मी मग बी दुखतय ना. हा, पंढरपुरातला मालक दर्शना करता येईल प्रभू रामचंद्र. ज्या महाराजाचे, ते महाराज किती अधिकारी असतील, त्या महाराजाचं नाव मुनिश्री शरभंगू ऋषी.
शरभंगू जोशीच्या दर्शनाकरता येत असताना प्रभू महाराजांनी शिष्याला सांगितलं, अरे देव दर्शनाला आले, आश्रम सजवा. आणि अंगावरची त्वचा काढली, खट 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 त्वचा काढली, एका गोथुड्यात बांधली आणि ते गोथुडं नेऊन ठेवलं. आणि प्रभू रामचंद्र दर्शन घेऊन जाऊस तर तात्विक त्वचा, साधू आहेत ते, त्याचा अधिकार आता पुन्हा एखाद्या कीर्तनात मानेल तुम्हाला. आता वेगात ऐका. प्रभू रामचंद्राने दर्शन घेतलं, लोटांगण लक्ष्मणजीनं दर्शन घेतलं. लक्ष्मण फिरत राहिले, प्रभू रामचंद्राचं बोलणं आटपलं, सुखदुःखाच्या गप्पा केल्या, निघाले. लक्ष्मणजी फिरत असताना थरथर थरथर गथुडं हालत होतं. विचारलं काय? तर पोरं म्हणले तिकडे सरप आहे. कोणाला सरप सांगायले? शेषाला. लक्ष्मण कोण आहे? शेषाचा अवतार. पोरा म्हणले कोणता सरप रे? पोरं म्हणले नका जाऊ तिकडे, सरप यायला माहितच नाही ना, सगळे सर्प याच्यापासून येत म्हणून. मग पोरं म्हणले तिथे गेल्यावर तुम्हाला उलट्या होत्या. लक्ष्मणजी म्हणले उलट्या व्हायचा काय संबंध नाही, घरून निघलो तेव्हापासून पाणी पिलं नाही तर काय उलटन. गाठ सोडली, साधूची त्वचा आहे, आमच्या गुरुजींची खरी त्वचा आहे. प्रभू रामचंद्र पाया पडत असताना त्यांना वास येईल, त्यांना त्रास होईल, म्हणून तात्विक स्वतःच्या बळावर, भक्तीच्या बळावर त्वचा तयार केली. आणि तुम्ही गेल्याच्या नंतर ही त्वचा पांघरायची. त्या साधूचं नाव होतं शरभंगू नावाचे ऋषी. आले, दर्शन घेऊन निघाले. प्रभू रामचंद्र पुढे गेल्याच्या नंतर लक्ष्मणजीनं सांगितलं, महाराज एक विचारू, आमच्या दादाला काही मागितलं का? नाही म्हणले, मागायसाठी भजन करीतच नाही. मग एक विचारू, तुम्हाला काही दुःख आहे का? कवडीचं नाही. सांगू तुम्हाला कोणतं दुःख आहे? तुमच्या अंगातून रक्त, मांस, पू, किडे, बारीक आळ्या येतात. हो म्हणले, ते मागचं पाप आहे माझं. मग आमच्या दादाला म्हणा ना संपवा. बोलव तुझ्या दादाला. दादा काय लखन? दादा महाराजांची ही त्वचा खोटी आहे. महाराजांच्या खऱ्या त्वचेतून रक्त, मांस, पू, घाणेरडा वास येतोय आणि बारीक किड्या आळ्या येतात. भगवान म्हणले, लखन विचार महाराजाला, एका सेकंदात महाराजाची त्वचा सोन्यासारखी करतो. महाराज म्हणले, प्रभू त्वचा सोन्यासारखी करतात, पण राहिलेलं पाप कोणी फेडायचं? ते भोग, राहिलेला भोग. प्रभू रामचंद्र म्हणले, पुढच्या जन्मात तुम्हाला जे जन्म भेटेल त्याच्यात तुमची त्वचा खराब होणार. मला नको म्हणले ते भोगिल्याची भोग. महाराज म्हणले, मला आत्ताच भोगून संपवायचा आहे, राहिलेला भोग पुढच्या जन्मात नको. मागच्या जन्मात केलंय म्हणून आता फेडायलो, आणि आता तू माझं शरीर पवित्र केलंस तर राहिलेला मला पुन्हा पुढच्या जन्मात फेडावं लागेल. मला आताच संपवायचा. मग काय देऊ? मला थंडीचा त्रास होतोय, गरम पाण्याची व्यवस्था कर. आणि अग्निबाण मारला. प्रभू रामचंद्रानं त्या काळात, त्रेतायुगात, आज उनकेश्वरला पाणी गरम आहे, त्याच्या बाजूला 1,000 फुटाचा बोर घ्या, त्याच्यातून पाणी गार येते आणि याच्यातलं गार होत नाही. आमच्या इथलं एक जण मी तिथं नेलं, कर ना आंघोळ. ते म्हणलं, तुला माहिती ना आपल्याला शावर लागते, आपल्याला तुट्या लागतात, टप लागते. मी म्हणलं, प्रवासात काय येळाला केळण, वनवासाला सीताफळ. आता इथं शावरण फ्यावर का आपली सासरवाडी नाही म्हणलं कोणाची. मेदेल ढोकलून म्हणला, गरम पाणी कोणी केलं? म्हणलं, तू या मेवणीनं. 10,000 वर्षापूर्वी अग्निबाण मारला जोशी काका, कैलास बुवा, अजून त्याच्यातलं पाणी गार होत नाही. काय साधूची ताकद आहे. म्हणून आपला धर्म माना, म्हणून आपल्या पुराणाला माना, म्हणून आपल्या शास्त्रांना माना, म्हणून आपल्या संतांना माना, म्हणून आपलं जतन करा. इतका अधिकार संपन्न आहे. कल्पना करा, ज्याच्या पाया पडण्याकरता पंढरपुरातला मालक येत होता तो साधू किती अधिकारी. कर्म नाही चुकीत आलं. एक सांगू मुद्दा, 1400 ब्राह्मण होते यज्ञामध्ये. 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. 43,832 गुणिले 14, रोजचे माणसं इतके. 43,832 लोक एका पंक्तीला, गुणिले 14, एका दिवसाची माणसं, गुणिले 1 वर्ष 53 दिवस. 1 वर्ष, एका वर्षाचे 365 अधिक 53, इतक्या दिवस यज्ञ चालला. त्या यज्ञ 22 दिवस राहिला. यज्ञाच्या पूर्णाहुती करता 4 ब्राह्मण लागत होते, 4 महाराज लागत होते, 4 साधू. तिथं 1400 होते. 1400 लोकांना 2.5 किलोचं ताट सोन्याचं जेवायला होतं. एका ब्राह्मणाला 2.5 किलो सोन्याचं ताट होतं जेवायला. पण त्या 1400 लोकांची मिटिंग घेतली, तुम्हाला पूर्णाहुती आता फक्त 4 लोकांना येते. एक नर्मदेच्या तीरावर आहे, एक आमक्या नदीच्या तीरावर आहे, एक तमक्या नदीच्या तीरावर आहे, एक वंग देशात आहे. वंग देशात चर्मवती नावाची नदी आहे. त्या चर्मवती नावाच्या गंगेच्या तीरावर कर्णाचं लग्न झालं वृषाली नावाच्या स्त्री सोबत. कधी कधी आपल्या नद्यांची नावं पाठवत जा. आपल्या मंगलाष्टकामध्ये सुद्धा नद्या घेतल्या जातात, आशीर्वाद आहेत त्याचे, आशीर्वाद. पण हल्ली हे मंगलाष्टक म्हणत ना कोणी.
म्हणीच ना कोणी मंगलाष्टक तरी सात्विक म्हणे जा, ज्याची लग्न राहिले त्याला. काही एक जण मंगलाष्टक असं म्हणलं, इतकं रडलं. मी म्हणलं काऊन चांडाळा, नुकती खाऊ दे ना आम्हाला. तू काऊन गावरायला रे? हा, नवरी जाताना तिलभर रडली नाही. हा, आणि तू काऊन गावरायला असे मंगलाष्टक म्हणू चांडाळा, खाऊ दिन रे नुकती, खाऊ दिन. सात्विक मंगलाष्टक म्हणा, वेदीचं मंगलाष्टक ब्राह्मणाला म्हणू द्यावा. आणि जरी नसेल म्हणू द्यायचं तर तुम्हाला यावा. वेदीचं मंगलाष्टक कशाला म्हणतात याचाच मेळ नाही अजून काही लोकांना. एका लग्ना मी 3 लग्नाला वेदीचं मंगलाष्टक म्हणलंच नाही. अरे म्हणलं किती चुकी. आता सावधान समयो साधा समीपी असे. अजून एक वेदीचं मंगलाष्टक शास्त्र आहे त्याच्यासाठी. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यहितृ न मानावे. आपला धर्म त्यानं उंच जात असतो. पैशाचा जोर झाला, पैशाचा कर झाला म्हणून कुठेही उधळायची नसते. नाही, त्यानं धर्मावर कलंक येत असतो, धर्माला ग्लानी येत असते. त्याच्यामुळं अशा चुका नाही करायच्या कुठं पण असो. मग त्या व्यक्तीला आणण्यासाठी देवाचं पत्र गेलं, यज्ञात टाकलं. अर्जुन गेला, चला धर्म गेला, चल नेट. भीमान सांगितलं मी चल वापस जाय. द्रौपदी चालत गेल्याने त्या साधूला आणलं. अजून एका साधूची गरज होती, त्याला भीमाला आणायला पाठिलं. पण त्या साधूला डुकराचं तोंड होतं. जगातला 1 नंबरचा अन्नदाता राजा. पण एका साधूला जेवता जेवता वाईट शब्द बोलला, म्हणून त्या साधूनं सांगितलं विश्वात 1 नंबरचा तू राजा आहेस, दान करणारा, अन्नदान करणारा. पण हे तोंड तुझं कोणीकडे जातंय? सगळं अंग सोन्याचं होईल पण तोंड डुकराचं होईल. गतो जन्म पापा येते कृतोजी हेती जायते येता आनंद पुटा भय येतील शुक्राती जायते सर्वा. शुकर म्हणजे डुकराचं तोंड लागलं. मागच्या जन्मातलं पाप. ज्याच्या पाया पडता कृष्ण जात होते. बघा, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो नसुटे विढोबार खुमाये. 2 मिनिटं बसा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.